नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे जर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, शिक्षक भरतीपूर्वी बिंदू नामावली तपासा, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांचे आदेश। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने नवे निर्देश जारी केले आहेत। शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या आधारे होणाऱ्या पदभरतीपूर्वी संच मान्यता पूर्ण करणे, बिंदू नामावली तपासणे आणि रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी तसेच खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांचे अध्यक्ष सचिव आणि महापालिकांच्या प्रशासनाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत। राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत आहे। मे-जून 2025मध्ये पार पडलेल्या शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या निकालाच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। या परीक्षेचा निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झाला होता। भरती प्रक्रियेत 2 पर्याय ठेवण्यात आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व काही संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय थेट गुणवत्तेनुसार निवड होणार आहे, तर काही खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड प्रक्रिया राबवू शकतात। मात्र अंतिम निवड ही गुणांच्या आधारेच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर व रिक्त पदांचा आधार घेऊन भरती करणे बंधनकारक करण्यात आले आहे। सध्या संच मान्यतेचे काम 90%हून अधिक पूर्ण झालेले असून उर्वरित प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यासोबतच विषयानुसार व आरक्षणानिहाय रिक्त पदांची अचूक माहिती तयार ठेवण्याचे एक विषय भर दिला आहे। आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण धोरण लागू करण्यात आले असून नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे। तसेच पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेसंदर्भात न्यायालयीन निर्देशांनुसार स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत। बिंदू नामावली संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास त्याची सखोल चौकशी करूनच पवित्र पोर्टलवर भरती जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। संच मान्यता 100% पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेही आवश्यक राहणार आहे। भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रवर्गाला अन्याय होऊ नये यासाठी बिंदू नामावलीची अचूक तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे। या प्रक्रियेसाठी अनुभवी कर्मचारी, अधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्याचे निर्देशही दिले आहेत। खाजगी शाळांसाठी शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडून बिंदू नामावली तपासणी अनिवार्य आहे। तसेच विभागीय स्तरांवर विशेष लक्ष स्थापन करून ही प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे। तर ही होती शिक्षक भरतीपूर्व आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।